नमस्कार मित्रांनो. अँटी करप्शन कायद्याच्या केसमध्ये जे काही चार्जशीट दाखल होत असतं, ते चार्जशीट दाखल झाल्यानंतर ते चार्जशीट वाचायचं कसं, ते समजून कसं घ्यायचं आणि ते समजल्यानंतर त्या अनुषंगाने केस कशी चालवायची, आपल्या बचावासाठी काय कागदपत्र गोळा करायची, कशी गोळा करायची, कोणत्या माध्यमातून गोळा करायची आणि त्याचा वापर केस चालवताना कसा करायचा, या अनुषंगाने माहिती देण्यासाठी चार्जशीटचे सिरीज जी आहे ती आता आपण आजपासून सुरू करीत आहोत. एक 4-5 भागामध्ये हा चार्जशीटचा चॅप्टर जो आहे तो आपण संपवणार आहोत. त्याच्यामध्ये मित्रांनो, एक गोष्ट नीट लक्षात घ्या की ज्यावेळेस अँटी करप्शनची केस दाखल होती त्यावेळेस सेक्शन 7 खाली जर गुन्हा दाखल झाला असेल तर स्वाभाविकपणे सँक्शन तुमचे जे काही सक्षम अधिकारी आहेत की ज्यांना तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्याचा अधिकार आहे त्यांचं सँक्शन लागत असतं. ज्या केसेसमध्ये सँक्शन लागत असतं त्या केसेसमध्ये चार्जशीट्स थोडीशी उशिरा दाखल होतात, परंतु ज्या केसेसमध्ये सेक्शन 7A खाली असेल, सेक्शन 12 खाली असेल तर त्याच्यासाठी सँक्शन लागत नाही, ते चार्जशीट्स फार लवकर दाखल होतात. हा एक साधारण नेहमीचा अनुभव आपल्याला त्याच्यामध्ये येत असतो. आता चार्जशीटची कॉपी आपल्याला मिळणार कधी असते? ही चार्जशीटची कॉपी काही काही केसेसमध्ये 1 वर्षाने मिळते, काही काही 2 वर्षांनी मिळते, काही काही केसेसमध्ये 3 वर्षांनी मिळते, काही काही केसेसमध्ये 5-5 वर्षांनी चार्जशीट दाखल झालेले अनुभव मी बघितलेले आहेत. मित्रांनो, याच वेळेस जर चार्जशीट 2 आणि 3 आणि 4 आणि 5 वर्षांनी जर दाखल झालं तर घडलेला घटनाक्रम तुम्हाला आठवणं हे शक्य नाहीये. कारण देवानी माणसाला विस्मरण हा अतिशय चांगला वरदान दिलेला आहे आणि त्या विस्मरणमध्ये आपण अनेक चांगल्या गोष्टीही विसरतो आणि वाईट गोष्टीही विसरत असतो तिथे. तो हे विस्मरण हे फक्त वाईट गोष्टी विसरण्यासाठी आहे. डेफिनेटली एसीबी हा तुमच्या आयुष्यात आलेला एक वाईट प्रकारच आहे, तो तुम्ही विसरलाच पाहिजे, पण त्यातला कोणता पार्ट विसरला पाहिजे आणि कोणता नाही विसरला पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस हा प्रकार घडत असतो, प्रकार घडल्यानंतर मी अनेकांना सांगत असतो की तो तक्रारदार तुमच्याकडे आल्यापासून तर घटना होईपर्यंत जो जो काही प्रकार झाला असेल तो तुम्ही तुमच्या स्वहस्ताक्षरात एक वही पेन घ्यायचा, जसा वेळ मिळेल तसं ते लिहायचा की तक्रारदार अमुक तारखेला माझ्याकडे आला होता, मग त्या दिवशी मी नेमकं तिथे होतो का नव्हतो, मग ऑफिसमध्ये होतो का, त्याच्यानंतर त्याचं माझं बोलणं झालं का, झालं तर काय झालं, त्याच्याबरोबर पंच होता का नव्हता, मग तुमच्या ऑफिसच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाही, मग त्याचे तुम्ही फुटेज घेतलेत की नाही, ह्या अनेक सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या असतात. जरी समजा तुम्ही नाही घेतले तर तपासी अधिकाऱ्यांनी घेणं आवश्यक आहे. त्यांनी जर घेतलेले नसतील तर त्या तपासातले जो काही दोष आहे तो तसाच राहतो, त्याचा फायदा तुम्हाला घेता येतो. अशा अनेक गोष्टी असतात. पण ह्या अनेक गोष्टी जर तुम्ही घटना घडल्यानंतर तात्काळ जर लिहून ठेवल्या तर ते तुमच्या लक्षात राहू शकतात. नंतर त्या लक्षात राहणं शक्य नाही. नंतर आपण कितीही आठवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ते आठवत नाही. आठवलं तरी अर्धवट आठवतं आणि त्याच्यामुळं बऱ्याच महत्त्वाचा पार्ट आहे तो आपल्याकडनं मिस होऊ शकतो. त्यामुळे माझी सर्वांना एकच सांगणं असतं की अँटी करप्शनची केस झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही जो प्रकार घडलेला आहे, जसा झालाय तसा, तो तुम्ही एकदा स्वहस्ताक्षरामध्ये एका वही घ्यायची आणि पेन घेऊन त्याच्यात लिहायचं. ज्यावेळेस तुम्ही स्वतः ते डोकं शांत ठेवून लिहायला सुरुवात कराल, त्या क्षणाला तुम्हाला आपोआप सगळं आठवेल. हे मी का सांगतोय? हे सांगण्याचं मुख्य कारण असं आहे, की ज्यावेळेस तुम्ही हे लिहून ठेवलेलं असेल आणि ज्यावेळेस तुम्हाला वर्ष किंवा 6 महिन्यांनी किंवा 2 वर्षांनी ज्यावेळेस चार्जशीट तुमच्या हातामध्ये पडेल, तर चार्जशीट्स बघितल्यानंतर जो घडलेला घटनाक्रम आहे, त्या घडलेल्या घटनाक्रमाने प्रमाणे त्या दोषारोपपत्रामध्ये, त्या चार्जशीट्समध्ये पेपर्स आहेत की नाही? तर त्याचा क्रम बदललाय, तर त्यांनी काही त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन्स केलेले आहे. केलेले असतील तर कसे मॅनिप्युलेशन्स केलेले असतील? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या आकलन करता येतील. म्हणून कुठलंही चार्जशीट मिळण्यापूर्वी किंवा जरी मिळालं असेल तुम्हाला, तर जेवढं आठवतं तेवढं तुम्ही पहिले लिहा. कारण हे तुम्ही नुसतं म्हणता मला माहिती असून उपयोग नाही, ते लिहिलं तर तुम्हाला आठवणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते चार्जशीटची कॉपी जेव्हा कधी कोर्टामध्ये दाखल होते, ती दाखल झाल्यानंतर ती कॉपी तुम्हाला अँटी करप्शन विनामूल्य कॉपी तुम्हाला प्रोव्हाईड करत असतं. अनेक ठिकाणी त्या कॉपीसाठी पैसे मागितले जातात, काही लोक दिल्या जातात, तो चुकीचा प्रकार आहे. ती कॉपी तुमच्यासाठी विनामूल्य दिलेली असते, ती कोर्टामध्ये असते. ती तुम्ही तुमच्या वकिलांसोबत जाऊन तिथे हजेरी लावायची आणि ती कॉपी तुम्हाला घ्यायची. मित्रांनो, आता इथून खरा पुढचा प्रवास सुरू होतोय, महत्त्वाचा प्रवास सुरू होतोय. आता महत्त्वाचा प्रवास म्हणजे काय, की चार्जशीटची कॉपी मिळाल्यानंतर ती चार्जशीटची कॉपी रिसिव्हड तुम्हाला झाली म्हणून मूळ कोर्टाची जी फाईल आहे त्याच्यावर तुम्हाला लिहून द्यावं लागतं की आम्हाला कागदपत्रांचा संच मिळाला.
मित्रांनो, त्याच वेळेस हा संच घेत असताना एक महत्त्वाची गोष्ट करणं आवश्यक आहे. ती गोष्ट 99% लोक करत नाही. 99% म्हणतोय मी, लोक करत नाही. काय गोष्ट करणं आवश्यक आहे, की तुम्हाला मिळालेली दोषारोपपत्राची कॉपी कोर्टाच्या मूळ फाईलप्रमाणे आहे की नाही हे चेक करणं गरजेचं असतं. पण दुर्दैवाची गोष्ट, आपण कॉपी घेतो, आपल्याला घाई इतकी असते, लगेच घ्यायची, जायची, तिचे झेरॉक्स सेट करायच्या, काही अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये, त्याचा उपयोग नसतो. कारण हे माझ्या अनेक चार्जशीट्समध्ये माझ्या पाहण्यात आलेलं आहे, की अँटी करप्शन विभागाचे काही बदमाश अधिकारी महत्त्वाचे दस्तऐवज आरोपीच्या सेटमध्ये लावत नाहीत. ते कागदपत्र सरकारी वकिलांच्या सेटमध्ये असतात, पण तुम्हाला दिलेल्या सेटमध्ये ते कागदपत्र नसतात. असले तर ते अर्धवट असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ज्या काही आता अँटी करप्शन विभाग काय करतं, ज्यावेळेस मूळ तपास पूर्ण होतो आणि दोषारोपपत्र होतं, ते झाल्यानंतर त्याचे झेरॉक्स सेट करतात. मग ते झेरॉक्सला देतात. मग ते झेरॉक्सला ज्यावेळेस देतात तिथे, त्यावेळेस प्रकार असा होतो, की तो झेरॉक्स करणारा काय करतो, आता ऑटोमॅटेड मशीन्स आलेली आहेत. त्या मशीन्समध्ये एक साईड स्कॅन करून एकदम फास्ट त्याच्या कॉपीज निघतात. त्यावेळेस दुर्दैवाची गोष्ट अशी असते, की काही जे पेपर्स असतात त्याच्या बॅक साईडला पण डॉक्युमेंट असतो, पण त्या तुमच्या कॉपीजमध्ये तो येतच नाही. जनरली तक्रारदाराची तक्रार जर 2 पानाची असेल तर बॅक साईड येत नाही. तुम्ही दिलेलं निवेदन 2 पानाचं असेल तर पाठीमागची साईड येत नाही. सँक्शनचे जे महत्त्वाचे मुद्दे असतात ते येत नाही. हा एक सर्रास अनुभव त्याच्यामध्ये मिळत असतो. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट काय आहे, की कोर्टाची फाईल आणि तुम्हाला दिलेली कॉपी ही पेज न पेज हे तुम्ही कंपेअर करणं आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्ही कोर्टामध्ये चार्जशीट घेतानाच हे कराल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. लक्षात आल्यानंतर इमिजिएट त्याच क्षणाला तुमच्या वकील साहेबांनी कोर्टाची ही गोष्ट अर्ज देऊन लक्षात आणून द्यायची आहे. तोंडी सांगायचं नाही, की साहेब आम्हाला अशी अशी कॉपी मिळालेली आहे, पण या कॉपीमध्ये अमुक अमुक पान नंबर नाही आहे, तमुक तमुक पान नंबर नाही आहे, तर ते आम्हाला देण्याची प्रोव्हिजन सरकार पक्षाने त्याच्यामध्ये करावी. ही मागणी तुमची तोंडी नसावी, ती लेखी असावी. ज्यावेळेस लेखी मागणी कराल त्यावेळेस कोर्ट तुमच्या अर्जावर आदेश करतं अँटी करप्शन विभागाला, की हे यांना जे आहे ती कॉपीज पूर्ण करून द्या. आणि एकदा कोर्टाचा आदेश झाला तो त्यांना पाळावाच लागतो. पण हे कधी शक्य आहे, जर तुम्ही ती कॉपी बघितली, कंपेअर केली तर शक्य आहे. तुम्ही नुसती घेतली आणि घरी निघून गेले, एकदा तुम्ही कोर्ट सोडलं, कोर्टाने तारीख दिली, तर कोर्ट तुमचं नंतर ऐकून घेत नाही. कोर्ट स्पष्ट म्हणतं, तुम्ही हे चेक करून का नाही घेतलं. मग तुम्ही काहीही कारणं दिले, वकिलांनी सांगितलं, मला वेळ नव्हता, कारकुनांनी दिली, ते सगळे त्याला कुठलंही बेस नसलेले कारणं आहेत, ते त्याचा उपयोग नसतो काही. हा झाला एक भाग. आता ज्यांचे चार्जशीट्स येणार आहे त्यांच्यासाठी. समजा आता दुसरा भाग असा आहे, की ज्या लोकांनी पूर्वी चार्जशीट्स घेऊन ठेवलेले आहेत, पण त्यांनी आतापर्यंत चेकच केलेले नाहीयेत. तर अशा लोकांसाठी आता मी पर्याय सांगतो आहे, की त्यांनी आता जेव्हा तुमची तारीख असेल, त्या तारखेला कोर्टामध्ये तुमचा सेट घेऊन जा. कोर्टाचा सेट परत पेज न पेज चेक करा आणि जर जे काही पेपर्स त्याच्यामध्ये मिसिंग असतील, तर तुम्ही त्या पेपरसाठी कोर्टामध्ये सरळ नकलेचा अर्ज द्या. सर्टिफाईड कॉपीज तुम्ही मागा आणि त्या कॉपीज तुम्ही त्याच्यामध्ये घ्या आणि तुमच्या चार्जशीटला जोडा आणि तुमचा सेट कोर्टाच्या फाईलप्रमाणे बरोबर करून घ्या. त्याचं कारण असं आहे, की जर तुम्ही हे केलं नाही, तर तुम्ही योग्य पद्धतीने केस चालवू शकत नाही. हे नीट लक्षात घ्या. आणि जर तुमच्याकडे अपूर्ण कागदपत्रावर जर केस चालवली, तर शेवट काय होईल हे मी सांगायची गरज नाहीये. तेवढे तुम्ही सुज्ञ नक्कीच आहात तिथे. हा झाला एक दुसरा भाग त्याच्यामध्ये. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट चार्जशीटच्या बाबतीमध्ये आहे, की भारतामध्ये जे IPC, CRPC, एव्हिडन्स ॲक्ट हे जे 3 जुने प्रचलित कायदे होते, त्यांची आता त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या. त्यांची नावं बदलले. IPCचा BNS झाला, CRPCचा BNSS झाला आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा BSA झाला. आता या कायद्यांची अंमलबजावणी भारतामध्ये 1 जुलै 2024 पासून ही सुरू झालेली आहे. तेव्हा 1 जुलै 2024 नंतर ज्या लोकांच्या गुन्हे दाखल झालेले असतील, ज्यांच्यावर अँटी करप्शनचे गुन्हे 1 जुलै 2024 नंतर दाखल झाले असतील, त्या लोकांनी चार्जशीटची कॉपी घेताना जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे, की तुम्ही त्याच दिवशी चार्जशीटची चेक केलंच पाहिजे. परंतु जे मेमरी कार्डमध्ये सापळापूर्व पंचनामे आणि सापळा पंचनामा म्हणजे प्री ट्रॅप पंचनामा आणि पोस्ट ट्रॅप पंचनामा होताना जे काही रेकॉर्डिंग झालेलं असतं आणि ते रेकॉर्डिंगच्या पंचनाम्यामध्ये ज्या स्क्रिप्ट असतात त्या मेमरी कार्डच्या आधारे असतात. मित्रांनो, यावेळेस या मेमरी कार्डच्या ओरिजिनल कॉपीज ज्या असतात त्या ओरिजिनल कॉपीज फॉरेन्सिकला अँटी करप्शननी तपासायला पाठवलेल्या असतात.
तो त्यांचा भाग आहे. परंतु कायदा असं सांगतोय की ज्यावेळेस तुम्ही दोषारोपपत्राची कॉपी देतात त्याच वेळेस त्या मेमरी कार्डच्या कॉपीजही देणं बंधनकारक आहे. जर तुमच्या दोषारोपपत्रामध्ये त्या कॉपीज नसतील तर इमिजिएट तुम्ही त्याच दिवशी तो अर्ज कोर्टामध्ये देणं गरजेचं आहे की आम्हाला कागदपत्रांच्या कॉपीज मिळाल्या पण ऑडिओच्या कॉपीज मिळालेल्या नाही, ते आम्हाला तात्काळ देण्याचा आदेश व्हावा. त्याचं दुसरं आणि कायदेशीर आणि महत्त्वाचं कारण असं आहे की अनेक केसेसमध्ये असं नेहमी बघायला मिळतंय की अँटी करप्शन विभाग ज्या वेळेस ती पंचनाम्यामध्ये बोलण्याची स्क्रिप्ट तयार करत असतो त्या स्क्रिप्टमध्ये फक्त तुमच्या विरोधातला पोर्शन त्याच्यात जाणीवपूर्वक घेतला जातो, पण तुमच्या बाजूचा पोर्शन त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक टाळला जातो. मग ज्यावेळेस तुम्ही ह्या स्क्रिप्ट ऑडिओच्या रेकॉर्डिंग ज्यावेळेस तुम्ही घ्याल त्या रेकॉर्डिंग जर तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही त्या ज्यावेळेस तुमच्या कम्प्युटरला पीसीला कुठे कनेक्ट कराल आणि केल्यानंतर त्या ज्यावेळेस तुम्ही ऐकाल, ऐकल्यानंतर ते संभाषण आणि ती स्क्रिप्ट ही एकमेकांशी मिळती जुळती असणं आवश्यक आहे. जर ती नसेल आणि महत्त्वाचा पोर्शन त्याच्यामधनं काढलेला असेल तर तुमच्यासाठी ती खूप मोठी बचावाची बाजू होऊ शकते. हा एक भाग झाला. आणि शेवटचा महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये असा आहे की जर अँटी करप्शननी महत्त्वाचा पोर्शन त्याच्यामध्ये टाळलेला असेल आणि तो पोर्शन जर कट केला तर बऱ्याच केसेसमध्ये माझ्या अशाही लक्षात आलेला आहे की तो पोर्शन जर त्यांनी जो जाणीवपूर्वक लिहिला की जो तुम्ही बोललेले नाही तो पोर्शन जर स्क्रिप्टमधनं कट झाला तर तुमची केस डायरेक्ट डिस्चार्जची केस तयार होते. मग डिस्चार्जची केस तयार होत असताना मग तुम्हाला केस चालवायची गरज नसते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी असते की आता 1 जुलै 2024 नंतर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि ज्यांचे चार्जशीट कोर्टामध्ये येणार आहे त्या लोकांना चार्जशीट दाखल झाल्यापासून 60 दिवसाचा 60 days 60 दिवसामध्ये त्यांना डिस्चार्जचा अर्ज करण्याची कायद्यात तरतूद आहे. 61 दिवसानंतर ते बार्ड होऊन जातात. म्हणून ज्या दिवशी तुम्हाला चार्जशीटची कॉपी मिळणार आहे म्हणजे जनरली तुम्ही शक्यतो एसीबीच्या संपर्कात राहणं जास्त गरजेचं आहे. कारण बऱ्याच कोर्टांमध्ये असाही अनुभव येतो की अँटी करप्शनचे लोक चार्जशीट कधी दाखल करतात हे आपल्याला माहीत नसतं. तिथे कोर्टाची नोटीस येते, आपल्याला ती घेणे बरेच लोकांना घाण सवय असते की ती नोटीस टाळायची, कोर्टात तारखेला कोण जाईल वगैरे वगैरे अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये. जशा व्यक्ती तितके प्रवृत्ती असतात त्या होतात तिथे. परंतु त्याच्याने तुमचं नुकसान असं होत असतं की या सगळ्या टाळाटाळीमध्ये जो जो कायद्याने दिलेला 60 दिवसाचा पिरियड आहे तो संपून जातो आणि तो पिरियड संपून गेला तर तुमच्या केसमध्ये मेरिट असले तरी तुम्ही डिस्चार्जला जाऊ शकत नाही. परिणामी तुम्हाला केसच चालवावी लागते. मग ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर ह्या सगळ्या कायदेशीर बाबी जर तुम्ही योग्य पद्धतीने सुरुवातीपासून जर फॉलो केल्या तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा जो आहे तो त्याच्यामध्ये होऊ शकेल तिथे. आता हा झाला चार्जशीटची कधी घ्यायचं, घेतल्यानंतर काय होतं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला चार्जशीटचे सगळे अँगल समजून घ्यायचे आहेत. म्हणून मी हा व्हिडिओ एक 4-5 भागांमध्ये बनवणार आहे. आता याच्यानंतरचा दुसरा टप्पा असा आहे की एकदा चार्जशीट तुमच्या ताब्यात मिळालं की चार्जशीट ताब्यात मिळाल्यानंतर ते तुम्ही वाचायला घेतलं की बरेच लोक सांगतात साहेब खूप टेन्शन येतं, रात्री झोप येत नाही, त्याच गोष्टी आठवतात, मानसिक स्वास्थ्य खराब होतं, बीपी वाढतो, शुगर वाढती, अनेक गोष्टी होतात. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या कदाचित चुकांमुळं असेल, कदाचित तुमच्या प्रारब्धामुळं असेल, काय जे कारण असेल ते असेल, तुम्हाला ती केस फेस करायची आहे. ती टाळायची नाही आहे. ती तुम्ही ती टाळूही शकत नाही आहे. मग तुम्हाला जर ती फेस करायची आहे, ती जर लढायची आहे तिथं केस, तर ते चार्जशीट तुम्हाला वाचावंच लागणार आहे. एकदा चार्जशीट वाचलं तुम्हाला काही समजणार नाही. हे मी गॅरंटेड सांगतो. दुसऱ्यांदा वाचलं 10% समजणार आहे. तिसऱ्यांदा वाचलं 40% समजणार आहे. चौथ्यांदा वाचलं 60% समजणार आहे. हे कमीत कमी चार्जशीट तुम्हाला 5 ते 10 वेळा ज्यावेळेस तुम्ही ते चार्जशीट मन लावून वाचाल त्याच वेळेस तुम्हाला त्याचं आकलन होईल. आणि हे आकलन झालं तर तुम्ही तुमच्या वकील महोदयांना त्याच्यातले जे काही बारकावे आहे, त्याच्यातल्या ज्या काही त्रुटी आहे, कारण शासनाच्या प्रत्येक विभागाच्या प्रोसिजर्स या वेगवेगळ्या असतात. वकिलांना त्या सगळ्या प्रोसिजर माहीत असणं अपेक्षित नसतं कारण वकिलांना हा अनुभव कधी आलेला नसतो. आता तुमचं फॉरेस्ट विभागाची पद्धत वेगळी असते, वीज वितरण कंपनीची वेगळी असते, समजा एखादं महसूल असेल त्याची वेगळी असेल, प्रदूषण महामंडळाची वेगळी असते, जीएसटी विभागाची वेगळी असते. शासनाचे जेवढे विभाग आहेत सगळ्या विभागांचे प्रोसिजर वेगवेगळे असतात. मग ती प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर तुम्ही तुमच्या वकिलांना त्या अनुषंगाने असलेले शासन निर्णय, त्या अनुषंगाने असलेला कायदा, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या वकिलांना व्यवस्थित सांगितल्या, वकिलांना प्रॉपर इनपुट जर तुम्ही दिलं तर वकील त्याचं आउटपुट चांगलं देऊ शकतात
आणि त्याच पद्धतीने कोर्टामध्ये ती केस योग्य पद्धतीने मांडल्या जाऊ शकते. तर ह्या अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे चार्जशीट वाचायचा कंटाळा करू नका. जर तुम्ही चार्जशीट वाचायचा कंटाळा केला तर शेवटी वाचाल तर वाचाल एवढं लक्षात ठेवा, आणि नाही वाचले तर शेवट तुमचं तुम्हाला काय करायचं होतं तुमच्या हाताने होणार आहे. त्याला देवही तुम्हाला काही माफ करू शकणार नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहे ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. यापुढे अजूनही याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वेगवेगळ्या भागांमध्ये, आता हा इंट्रोडक्टरी पार्ट असल्यामुळं बऱ्याच गोष्टी ह्या त्याच्या अनुषंगिक चार्जशीटच्या अगोदरच्या काय होत्या त्या सांगणं क्रमप्राप्त होतं. त्या मी तुम्हाला आपल्याला सांगितलेल्या आहे. पुढच्या भागांमध्ये चार्जशीट्समध्ये कोणकोणते पेपर्स असतात, ते कसे पेपर्स असतात, ते एकमेकांशी कसे कंपेअर करायचे, त्याच्यानंतर ते पेपर्स कंपेअर करत असताना तुमचा बचाव काय तुम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे, मग त्या बचावाच्या अनुषंगाने तुम्ही काय कागदपत्र गोळा करणं अपेक्षित आहे, तुमचं सक्षम अधिकारी कोण आहे, त्याच्यानंतर तुमच्या रेकॉर्डिंग्स काय आहे, तुमच्याकडनं काय जप्त केलं आहे, फॉरेन्सिकला काय गेलेलं आहे तिथे, त्याच्यानंतर ती केस चालवताना काय प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, केस चालवताना काय नाही केलं पाहिजे, कारण आपल्याला काय केलं पाहिजे याच्यापेक्षा काय नाही केलं पाहिजे हे समजणं फार गरजेचं आहे. कारण आपल्याला भारतामध्ये लोकांना रिकामे सल्ले देण्याचा आणि रिकामे सल्ले घेण्याचा हा एक नैसर्गिक छंद सगळ्यांना आहे, आणि हा छंद अनेकांचा घात करतो हेही मी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे योग्य व्यक्तीचे सल्ले घ्या. विनाकारण एखादा ACB केस सुटलेला आहे किंवा त्याच्यावर आहे, किंवा एखादा अधिकारी ACBला रिटायर झाला आहे म्हणून त्यांना फार कळतं, त्यांना त्यांच्या क्षेत्रापुरतं नॉलेज असतं. कोर्टामध्ये केस चालण्याचे मेरिट्स हे पूर्ण वेगळे असतात. त्याच्यामुळे त्या संबंधित लोकांच्या संपर्कातच जर तुम्ही राहिले तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल. पुढच्या भागांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण डेफिनेटली बघणार आहोत. हे मी तुम्हाला सगळं नीट समजून सांगणार आहोत. आमचा उद्देश मी पहिलेही सांगितलं की फक्त लोकांना अवेअर करणं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. आपल्या काही शंका असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरही तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्ही आपल्याला निश्चित त्याचं जे काही उत्तर असेल ते आम्ही आपल्याला देऊ. नमस्कार, धन्यवाद.